आणि हे बघा, आमच्यासाठी एक सापनात आहे, एक नागनाथ आहे. हे दोन्ही विषारी साप आम्हाला ढसणार आहेत. परंतु आमचा विचार असा होता की बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं होतं की भाजप सोडून कोणासोबत तुम्ही युती करा. म्हणून आम्ही युतीच्या माध्यमातून त्यांना आम्ही आमचे जे कॅन्डिडेट आहेत की बाबा आम्हाला तुम्ही द्या, जे आम्ही दलित चळवळीमध्ये मग मेन आम्ही जे काम करणारे लोक आहोत त्या लोकांना आम्हाला संधी द्या, आम्ही संधीचं सोनं करू, असा त्यांच्या तुम्ही हा प्रस्ताव आम्ही ठेवला. पण त्यांनी आम्हाला झुलवत ठेवलं आणि शेवटी ज्या दिवशी AB फॉर्म जोडायचे आहे त्या दिवशी आमचं नावसुद्धा घेतलं नाही. आणि मग त्यांनी जर आम्हाला देत नसतील तर आम्हाला हिसकावून घ्यायची आमच्याकडे ताकद आहे. तुम्ही एक आंबेडकर नेता म्हणून निलंगा शहरामध्ये तुमच्या ओळखले जातात. अनेक समाजाचे तुम्ही अनेक कार्य केलेलं आहे, त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आता निवडणूक आहे, तुम्ही रिंगणात अनेक उमेदवारांना उतरलेले आहे. निवडणुकीचे प्रमुख म्हणून तुम्ही जबाबदारी घेणार? आणि प्रमुख म्हणून नाही, इथला जबाबदार एक व्यक्ती, आंबेडकरी चळवळीचा व्यक्ती. मी लोकांना प्रोत्साहन म्हणजे लोकांना मी विनंती करायला लागलो की बाबा आंबेडकर घराण्याला मतदान करायचं. हे काही लोकसभेची नाही ना विधानसभेची निवडणूक नाही, ही वार्डाची आहे. या वार्डामध्ये 1600 मतदान आमचं आहे. आणि मग अनेक लोक, अनेक पक्षाचे एकाच्या शब्दावर लाख लोक जर जमा होत असतील तर आमचा समाज बाळासाहेब आंबेडकरच्या नावावरती का जमा होणार नाही? ही लोकांना मी आव्हान करतोय. आणि लोकांनी मला तो प्रतिसाद दिला की 2 तारखेला आम्ही मताच्या पेटीमधून दाखवून देऊ की आम्ही वंचितचाच उमेदवार निवडून आणणार, असं आत्ताच या ठिकाणी आम्ही लोकांना राजकीय निवडणुकीमध्ये जाती समीकरण पाहिलं जातं. मात्र SC ST OBC अल्पसंख्याक समाजाला जाणीवपूर्वक बी टीम म्हणून किंवा त्यांना कळीपारासारखं वापरलं जात आहे, हे अनेक वेळेस आरोप झाले. आपण काय सांगाल? नाही, बी टीमचा प्रश्नच नाही हो. त्यांना मतदान घेण्यासाठी आम्हाला बी टीम म्हणतील, C टीम म्हणतील, D टीम म्हणतील, कारण आमच्या रक्तात नाही. आमच्या रक्तात फक्त बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही कुणाचा असं दलाल होऊन आम्ही कुणाचे कामं करणाऱ्यापैकी नाही आहे. ज्यांनी देशाला संविधान समर्पित केले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज त्यांच्या नातवाचीच पार्टी आहे म्हणजे बहुजन आघाडी. त्यांना हे सांगावं लागतं की बाबा सर्व समाज माझ्या पाठीशी यावं. जे अंधारात समाज होतं त्याला प्रकाश आणण्याचं काम मी केलंय आणि ह्याच समाजासाठी आज त्यांचे नातू झगडत आहेत, लढत आहेत. कसं वाटतं? नाही, झगडणारच. त्यांनी, त्यांच्या बापानी, त्यांच्या आजोबांनी या देशामध्ये इथल्या सर्व समाजासाठी, केवळ बौद्धांसाठीच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या 18 पगड जातीसाठी संघर्ष केलेला आहे. आणि भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या अगोदर त्यांचे प्रश्न याच्या ठिकाणी मांडलेले आहेत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी एका जातीचं प्रतिनिधित्व केलेलं नाहीये. 2ला मतदान, 3ला स्फोट. निश्चित गुलाल वंचित बहुजन आघाडीचाच. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.